असे नव्हते दादा, असे त्याला येईल ते बोलले फोटो आहे का काही ते आरीवर तर ब्लाऊज म्हणतात ते दाखवतो. त्यातलाच वेगळा अजून वेगळा कन्सेप्ट तोच आहे. हा आरीवर्कचा ब्लाऊज आहे. वेगळा ब्लाऊज येतोय का याला? हा आणि हा पॅटर्न वेगळा आता ना थोडासा. वेगळं थोडं बदल होणार नाही त्याच्यात, नाही भेटणार ते. आता कलर आहे तो पण सेम मला हे पाहिजे. ही मोठी तिच्यात आणि फरक आहे ती मागे 2022 पाहिजे खूप कमी प्रमाणात बघा ना. आणि जो नेलात ना तो सगळ्यांना आवडला आणि तेच पाहिजे आता त्यांना. नाही ना. पण तुम्ही इकडे बघा, तुमचं काही लक्षात आलं नाही तर येलो कॉम्बिनेशन आपण बघू तर ते येत नाही ना. हे वरचं तुम्ही दाखवले का मला त्यातले? हो सगळं म्हणजे यातले तुम्हाला जे कलर पाहिजे ना हा ते दाखवले मी. पण ते सगळे सेल्फ वाले सेल्फ Self पाहिजे वाले. तुम्हाला सेल्फ मध्येच काय पाहिजे ते दाखवून देतो. पण तुम्ही सेल्फचा विषयच नाही आहे तुमचा. मला कॉन्ट्रास्टच पाहिजे. हो हे कसे आहे वरच्या किती रेंज मध्ये येते आपल्या? 1790 तुम्ही जो ती चंद्रकोर दाखवा बरं. ती चंद्रकोर वाली आहे ना ती काढा. तुम्ही जे नेलं आणि जी त्याच्या बाजूला डार्क आहे काढा जरा 2-3 पीस त्यातले पण वरचे. हा चंद्रकोर पण हा काढा तिकडे. हा वरती सॉरी दादा ते वरती आहे ना वरती डार्क. हा तेच आहे का? कसं असं झालं की त्याला कुठलं कॉन्ट्रास्ट आहे? सेम आहे. अक्का बघ की बाई. ठीक आहे या खाली. आम्ही बघते इथे खाली कुठं काय. आता तू एवढ्या ह्याच्यात तरी बघ तुला कोणतं काय आवडतंय. आता त्या पोरीनं माझी ती साडी पाहिली ना मला बोली तशीच पाहिजे मला. आणि आता इथं त्यांच्याकडं ते बघा बरं समोर तुमच्या कोणतं आहे ते. आपल्याला काय हेवी मध्ये तसं मी ते वापरत नाही. आणि म्हणून मला जे आपण वापरतो तेच घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं होतं.
बघा यश चालला साड्यांची पिशवी घेऊन गाडीकडे. घेतल्या साड्या आणि आज रविवारची एवढी गर्दी होती ते साड्या घ्यायला खूप वेळ गेला आमचा. आता आम्हाला इथून मुंबईला जायचंय, भरपूर उशीर झालाय. तर आता पटकन बहिणीला सोडणार निफाडमध्ये, ते तिथून जाणार घरी. आणि आता आम्ही निघालोय. यश ठेवतोय साड्यांची पिशवी वगैरे, गाडीत बसलोय आणि निघालोय. पण मी ते बहिणीला पण एक साडी घेतली आणि बहिणी सुनाला पण घेतली. आणलेली मी घरातली साडी, तिला गाडी ओवाळली तिने, ती दिलेली का तशी गाडी नाही ओवाळव म्हणून. कारण आता जाताना काही हिच्याकडे जाणार नाही. तर कोणते कलर घेतले तुम्हाला दाखवते आता. गाडीत थांबायला अजिबात टाइम नाहीये. एक एक हा एक दाखव पहिले. हे बघा, हे यशने घेतली मावशीला 1790, मावशीसाठी एक घेतली. आता हे याला कॉम्बिनेशन वेगळं आहे जरा थोडंसं रेडमध्ये. आणि इसून बाईला मी मोरपिसी घेतली, याला कॉम्बिनेशन सेम किमतीचे आहेत, येल्लो कॉम्बिनेशन आहे याला. 1790च्या दोन्ही आहेत या. तर आता हिला इथंच काढून दिलंय, बाकीच्या मी आपल्या डिक्कीमध्ये ठेवलंय ठेवायच्यामध्ये. हा मोरपिसी कलर आहे हा. आणि हा थोडा तुम्हीच बघा, मला नाही कळत, तुम्हाला सांगितलंय कलरच्या बाबतीत थोडी गडबड आहे माझी. तर हे दोघे सासूरांसाठी हे घेतले. आता हिला इथे उतरून देणार आहे निफाडमध्ये आणि आम्ही सरळ पुढे जाणार. आता 5 वाजले, तर थांबायला अजिबात वेळ नाही. आता घरी जायला किती वाजेल माहिती नाहीये. ही दोघं नातवंड पण आणली होती सांगती. तिला बोले आता इथले येतोच तुम्ही आपलं. ही येणार आहे आपल्याकडे, मुंबईला येणार आहे, पण ती येईल तेव्हा येईल. हिचे कामं खूप चालले, कांदे बिंदे चाळीत भरायचे काय काय, हिला खूप काम आहे. तिला मी मसाला करायला लावलाय, आपला मसाला वगैरे कर म्हटले. तर ठीक आहे, चालतंय. आता हिला सोडतो आणि आता मी निघतो पुढे. मग बाकीच्या साड्यांचे कलर सगळे घरी जाऊन दाखवते. भरपूर घेतले ताई नो, खूप साड्या घेतल्या आता, पण बाकीचे घरी जाऊन दाखवते तुम्हाला. तर चला मग आता भेटूया आपण. आणि पुढे कुठे थांबलो कुठे तर मग नक्कीच भेटू. चला तो पण बसर होत आहे ना. श्री स्वामी समर्थ. आता बघा हे आहे इथे, हे निफाड आहे. आणि हे बघा हे चारी बाजून जे दिसतंय हे निफाड. इथे थांबलोय आता. बहीण इथं गेली टरबूज आणायला, बोली टरबूज घेऊन जा. अवतार बघा कसं झालंय त्यानं, एका दिवसात गावी आलं का हालत खराब होऊन जाते. तर आता टरबूज वगैरे आणते मी. भेळ देतोय म्हटलं, भेळ वगैरे नको, तीच आहे घरात खूप अजून, ते नको. तर आता इथे तिला सोडलंय आणि टरबूज घेतो आणि इथून निघतो. आता कुठे मध्ये थांबायला जास्त 6 वाजले बघा, निफाडपर्यंत येऊस 6 वाजले. तर चला आता निघतो इथून, बघू. आणि पुढे कुठे जर थांबायला झालं तर मग थोडंसं चहा वगैरे घेण्यासाठी थांबतो. ते बरोबर उसाचा रस वगैरे घ्या, पण मी म्हटलं नको वेळ वाया घालवायला, पटकन जाऊया. तर चला आता निघूया येतो ताई नो. शुद्ध शाकाहारी. अच्छा. बरं आता उतरलो इथे परिवार गार्डन हॉटेल नाव दिसते, नाही दिसत आहे, लाईट इथे नाही दिसत आहे. तर आता यांना दोघांना पण लागलाय भुका. यशनी एकच पुरणपोळी खाल्ली होती, तर बोलतो मम्मी आपण आता खाऊनच जाऊया इथून आणि दीदीला आणि पप्पाला मागूया. बहिणीने पुरणपोळ्या बांधून दिल्या, पण आता बोला खाऊन घेऊया इथून थोडंसं, कारण उशीर होणार घरी जाऊपर्यंत. तर चला मग आता इथे थोडंसं खातो काहीतरी, थोडंसं म्हणजे आता पोटभरच खातो, घरी जाऊन जेवायला नको. तर बघा पनीर बटर रोटी, पापड, मसाला पापड. ती नाही खात मसाला पापड, तिला थोडा साधा मागवलाय. आणि
आम्ही यशने आणि मी यशचा संपला पण बघा रिकामं ठेवतोय माझा अजून हात बॅग आणि बटर रोटी वगैरे चाललंय आता आमचं जेवण. तर आता जेवण वगैरे केले ते आम्ही पनीर टिक्का रोटी पापड वगैरे आणि काय खाल्लं खरवस खाल्लं आम्ही इथे खरवस होता तर ते खाल्लं आणि आता निघतोय घरी जायला. जरा थोडंसं उभं राहिलं रिलॅक्स वाटलं नाही तर पूर्ण दिवस गाडीत बसून आहे ना पाय दुखायला लागले. थोडंसं आता जरा वेळ उभी राहते 5 मिनिट आणि निघूया आता. मग आता भेटते तुम्हाला घरी जाऊन. पडलं तर भारीच आहे. छान आहे ना. तर ताईनं मी आता आलेत घरी बघा. बरोबर 12 वाजले आणि मी आत्ता घरात आले. मी झोपलेली गाडीमध्ये 1.5 तास आहे ना मी झोपलेली चांगली. आणि आता उठून यश गेला तिकडे गाडी आलेत मी वरती. यश गेला गाडी लावायला. तिथे सगळं आवरून ठेवलं. पप्पा तिचं जेवण वगैरे त्यांनी बाहेरून मागून खाल्लेत. आणि आता 12 वाजले. आता सकाळी पुन्हा दिदीला कामाला जायचं आहे, यशला जिमला जायचं आहे आणि सगळे कामं उद्या. तरी पण आरामच करणार आहे, थोडासा रिलॅक्सच होणार आहे. तर चला ताईंनो आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.